तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ब्लड रिलेशन. ओके, हा झाला ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशनमध्ये आपल्याला दरवर्षी एक ना एक क्वेश्चन पोलीस भरती 1 2 3 4 मॅक्झिमम किती पण असू शकतात, मिनिमम 2 क्वेश्चन तर ब्लड रिलेशनवर आपल्याला येतातच येतात. तर हे जो ब्लड रिलेशनचे जो क्वेश्चन सोडवण्याचे काही ट्रिक्स असतात, बेसिक असतात, ते बेसिक आपल्याला पहिल्यांदा माहितीच पाहिजे. तर मी तुम्हाला समजा स्टार्टिंगपासून सांगतो, बेसिकच घेऊ आज. आता वरी आपल्याला समजा ए आणि बी हे दोघं भाऊ आहेत. ज्यावेळेस आपल्याला भाऊ ए आणि बी दोघं भाऊ आहेत ना, त्यावेळेस आपल्याला हे दोन्ही बराबर भाऊ म्हणजे बराबरच असतील ना, म्हणून आपल्याला सर्वाधिक ए इज इक्वल टू बी. हे दोघं भाऊ म्हटलं तर मेल, वरी मेल. ओके, आता हे भाऊ झालं. आपल्याला इथं पती पत्नी पण असं सांगू शकला असता ना तो. तर ज्यावेळेस ए आणि बी पती पत्नी असं म्हटले, हे ए आणि ही बी, ए ही बीची पत्नी आहे, ए ही बीची पत्नी आहे, बी मेल हे फिमेल. ओके, ज्यावेळेस गुणाकार वापरतो त्यावेळेस पती पत्नीसाठी गुणाकार वापरायचा असते. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला म्हणेल की बी हा एचा मुलगा आहे, एचा मुलगा कोण आहे? बी. तर हे असं खाली दाखवायचं. ज्यावेळेस हे ए झालं, याचा मुलगा बी. ओके, हे मेल. तर ही बेसिक माहिती आहे. ज्यावेळेस पती पत्नी असेल त्यावेळेस गुणाकार, भाऊ असेल त्यावेळेस इक्वल, आणि मुलगा असेल किंवा वडील असेल त्यावेळेस असं खाली किंवा वरी. ओके, मेल असेल तर, पुरुष असेल तर मेल, कारण तुम्हाला क्वेश्चन सोडवायला इझी जाईल ना. फिमेल असेल तर एफ असं वरी कोणताला लिहून टाका. ही झाली बेसिक माहिती. तर त्या आधारे आपण आता हे प्रश्न सोडूया. तर हा प्रश्न आहे यवतमाळ पोलीस भरती 2023. सर्वप्रथम प्रश्न वाचून घेतो आपण. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? ए आणि बी दोघं भाऊ आहेत. ठीक आहे. तर आपली बेसिक माहिती आपण भरू. हे ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. ओके, मेल. ओके, ठीक आहे. नंतर काय म्हणलं? सी आणि डी बहिणी आहेत. कारण ए आणि बी सोबत सी आणि डीचं काही रिलेशन सध्या आपल्याला माहीत नाही, म्हणून हा स्किप करू. नंतर काय म्हणलं? एचा मुलगा हा डीचा भाऊ आहे. एचा जो मुलगा आहे आपल्याला माहीत नाही कोण आहे. हा ए, याचा मुलगा जो काही असेल एक्स, हा मुलगा आहे म्हणून एम केलं. हा डीचा भाऊ आहे. ओके, हा डी भाऊ आहे म्हणून बराबर ठेवलं. आणि डीचा भाऊ आहे तर डीचं जेंडर आपल्याला वरीच सांगितलं आणि सी आणि डी बहिणी आहेत, म्हणजे ही एफ झाली आणि वरी सी ही त्याची बहीण आहे. ओके, एवढी माहिती आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? बीचे सी बरोबर असलेले नाते काय? हे यांचं नातं काय? आता डी, सी आणि एक्स हे एचे मुलं मुली आहेत. ओके, तर त्याच्या भावाची मुलगी म्हणजे यांचं रिलेशन काय झालं? हा यांचं रिलेशन झालं काका पुतण्याचं. ओके, म्हणून याचा आन्सरमध्ये असेल वडील तर नाहीच, भाऊ पण नाही, आजोबा पण नाही, म्हणजे याचा आन्सर असेल काका. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर असं थोडंसं आपल्याला बेसिक माहिती राहिलं तर हा क्वेश्चन 1 मिनिटाचा पण नाही. ठीक आहे. अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.